नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण महाराष्ट्र सेट 2024-2025 चे क्वेश्चन्स पाहत आहोत. सर्वात आधी पहिला प्रश्न पाहूया. आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की व्हिडिओ पहा. लखनौमधील इमामबाडा कोणत्या योजनेतून बांधला होता? सेट PYQ 2024. उत्तर आहे 1784चा दुष्काळ. लखनौमधील इमामबाडा कोणी बांधला होता असाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून तुमचा अभ्यास आणखीन जास्त चांगला होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीमार्फत कोणत्या वस्तू निर्यात केल्या जात होत्या? उत्तर आहे कापूस आणि साखर. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेगवेगळ्या वर्षात वेगवेगळ्या वखारी स्थापन झाल्या होत्या, तर त्या महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर त्यांचं मराठ्यांबरोबर झालेले युद्ध, कर्नाटकबरोबर झालेले युद्ध, बंगालमध्ये झालेले युद्ध, ती महत्त्वपूर्ण आहेत. त्याबद्दलही माहिती करून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासकार G.H. खरे यांच्या ग्रंथाचे नाव सांगा. उत्तर आहे मूर्तिविज्ञान. इतिहासकार G.H. खरे यांच्या जन्म मृत्यूबद्दल माहिती करून ठेवा आणि अन्य त्यांची पुस्तकंही पाहून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे, बीबी का मकबराचे बांधकाम कोणी पूर्ण केले? उत्तर आहे औरंगजेबाचा पुत्र आझम शहा. महत्त्वपूर्ण हे आहे की औरंगजेबाच्या बद्दल सगळी माहिती आता लक्षात ठेवायची आपल्याला, कारण प्रश्न आलेला आहे म्हटल्यावर त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. औरंगजेबाने कोणाकोणाबरोबर युद्ध केली होती? जाटांबरोबर, मराठ्यांबरोबर. त्यामुळे ती नक्की तुम्ही लक्षात ठेवा. औरंगजेबाचा कालावधीही लक्षात ठेवा, आजकाल प्रश्न विचारला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, रॉबर्ट सेवेल यांचे अ फॉरगॉटन एम्पायर हे पुस्तक कोणत्या स्रोतावर आधारित आहे? उत्तर आहे फारसी आणि युरोपीय स्रोत. यांचं मी ट्रान्सलेशन केल्यामुळे थोडासा उच्चारात फरक जाणवेल तुम्हाला, पण महत्त्वपूर्ण आहे की त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला आणि रॉबर्ट सेवेल यांची काही स्टेटमेंट आहेत का, तर तीही पाहून ठेवा. आणि काही महत्त्वपूर्ण पुस्तकं असतील अन्य, तर तीही लक्षात ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तोही पहा. सेटचे 5 PYQ आणि नेटचे 5 PYQ आपण रोज पाहतो, त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय जाऊ नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.